ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये मेकअप लुक करायला तर तू शिकवलास, पण समजा तो मेकअप घामामुळे किंवा अजून कशा कारणांमुळे किंवा पाण्यामुळे किंवा नॉर्मल थोड्या वेळानंतर तो मेकअप हळूहळू हटू लागतो, थोडं निघून जाऊ शकतो किंवा आपल्याला टचअप करायचा असतो, कमी होतो. तर टचअप कसं करायचा बरं? ते तर नाही सांगितलंस ग तू. आत्ता आम्ही करायचं कसं सांग? कारण आम्हाला हे सगळं नाही जमलं तर प्रॉब्लेम हा होणार आहे की आम्ही मग मेकअप नाहीच करून जाणार. मग त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर चला आधी व्हिडिओला सुरू करायच्या आधी मेक शुअर जर त्यांना सबस्क्राईब नसेल तर करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. खूप जणींचा प्रश्न असतो की आपण ना मेकअप तर छान करतोय पण ह्याचा टचअप कसं करायचा काहीच समजतच नाही. आता तुम्ही कुठलाही मेकअप केला असेल तर आता हा मी नॉर्मल केलाय ऑफिससाठी आणि कॉलेजसाठी, त्या टाइमला आपला टचअप कसं करायचं ते सांगते. मोठा असा मेकअप जो जेव्हा असेल ना त्याचा टचअप वेगळा सांगणार आहे, कारण खरं त्याचा टचअप खूप वेगळा असतो. फक्त ह्याचा टचअप कसा असतो तोच सांगते तुम्हाला मी. सगळ्यात पहिलं काय करायचंय, आता मेकअप कशाने जातो तर पहिली गोष्ट घाम किंवा ऑइल प्रोड्यूस होतं किंवा पाणी कधी कधी बसतं, आपोआप निघून जातो मेकअप, असं देखील होतं. हळूहळू कमी होतो, जसा वेळ जाऊ लागतो तसा मेकअप हळूहळू त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो ग्लो आहे तो कमी होतो. पुन्हा कसा आणायचा हे सांगणार. सगळ्यात काहीच सांगणार नाही. तर मेकअप मधलं आपल्याला काय असतं, आपण आपल्या जवळ जी पर्स असते, जे बॅग असते, दप्तर आपलं असतं, लाईक सॅग असते, त्याच्यामध्ये काय करायचंय, फक्त दोन गोष्टी तुम्हाला ठेवायच्या. एक म्हणजे अशा प्रकारचा पप, हा जो पप आहे तो पिझ्झा पप त्याला म्हणतात. आता हा पप नसेल तुमच्याजवळ तर कॉम्पॅक्ट सोबत हा पप येतो तो घेऊ शकता. ते देखील नसेल तर ब्रश असतं, ब्रश घेऊ शकता. ह्या तिघापैकी काहीही घ्या. मला वाटतं की असा पप प्रत्येकाजवळ असायला हवा. टचअप करायचा असेल तर हा पिझ्झा पप साधारणतः 68 रुपयाला मी घेतला होता. सो खूप सुंदर आहे, खूप सॉफ्ट देखील आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला लागणार आहे एक छान असा आपला कॉम्पॅक्ट पावडर आणि सोबत एक आरसा. बस. आता आरसा जर बाथरूम मध्ये असेल तर बेस्ट, नसेल तरी आपल्या जवळ एक ठेवून द्यायचा, कुठेही लागतो त्याच्यामुळे. सो 3 वस्तू तुम्हाला वापरून तुमचं टचअप तुम्हाला करायचं असतं. आता कसं बरं, तर तुम्हाला मी दाखवते कसं करायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे जो काही घाम आलाय, जे काही झालंय ते एका टिश्यू पेपरने काढून घ्यायचं. आता टिश्यू पेपर कसा वापरायचा, गोळा करून टिश्यू पेपर वापरायचा नाही, अजिबात नाही. डायरेक्ट तो गोळा जो आहे तो गोळाच्या गोळा तुझा जो स्ट्रक्चर आहे ना ते सगळं तुमच्या चेहऱ्यावरती उमटणार. तसं नाही, नॉर्मल आपण जसं घडी घालतो तसं वापरायचं. टिश्यू पेपरने सगळा घाम जो आहे, जे काही घालेलं आहे ते हळूहळू डॅब डॅब करून, असं रगडायचं अजिबात नाही, डॅब डॅब करून तुम्हाला ते पुसून घ्यायचे. झालं की त्यानंतर कॉम्पॅक्ट घ्यायची, त्याच्यामध्ये पप मध्ये घ्यायची, थोडंसं झाडून घ्यायचं आणि ते हळूहळू करून एकदम दाबून लावलं ना तर प्रॉपर दिसणार ते. मग हळूहळू लावायचं, त्याला सेटला थोडा वेळ द्यायचा. हळूहळू लावत गेलात ना तर तो आपोआप कव्हर होतो. तुम्ही बघू शकता मी जसं तुम्हाला दाखवते, झाला की नाही कव्हर. आता इथे मी बसलेलं आहे ते टचअप करूनच बसले. प्रत्येक वेळी काय होतं, टचअप करावाच लागतो. कधी कधी फॅन चालू नाही असतो त्यामुळे घाम कंटिन्यू येत राहतो आणि अशा वेळी आम्हाला टचअप करावाच लागतो. सो अशा प्रकारचा टचअप करायचा असतो. आणि छोटासा व्हिडिओ केला होता मी, कारण ना खूप जणींचा प्रश्न असतो की टचअप कसं बरं करायचं, आम्ही छान मेकअप करतोय पण ना टचअप करायलाच जमत नाहीये. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ होता. जर आवडला असेल तर मेक शुअर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला बाय, लव्ह यू ऑल.